तर सकाळी चालले होते शिवांश आणि मम्मी गावाकडे, रात्री आले होते 6-7 वाजता आणि चालले होते. तो आल्यानंतर शिवांशने खूप त्रास दिला, म्हणजे थोडा वेळ दिला त्याला. एकदा खाली नेऊन गार्डनमधून ते आणलं, त्याच्यानंतर शांत बसला खाली जाण्यासाठी. तो खूप रडत होता. लास्ट टाईम खूप बेजार झाला केलं होतं त्याने, आणि यांचंही खूप दुखलं होतं. त्याच्यापेक्षा यावेळेस एवढं काही त्यांना त्रास झाला नाही, कारण ते पॅच वगैरे ज्याने त्रास कमी होतो तो आम्ही अगोदरच बसवलं. लास्ट टाईम आम्हाला काही माहिती नव्हतं, आयडिया नव्हती. सो आणि त्यांना ना त्याने थोडं मळमळ होत होतं, फक्त त्यांना उलट्याचा खूप त्रास झाला. त्या पॅचने त्रास होत नाही, पण त्या दुखायचा त्रास नाही होत, पण त्याने मळमळ होतं आणि उलट्या होतात. तर त्यांना थोडं मळमळ होत होतं. तर ते काय असं पण पेशंट हॉस्पिटल बाहेर कशाला येईल, पण त्यांना विचारलं होतं चहा आणायचा का, तर ते म्हटले नको. आम्ही इथे चहा प्यायला गेलो, एवढा घाण चहा लागला, बापरे. मी एकतर चहा पित नाही घरचा, मी माझा स्वतःचा हाताने बनवलेलाच पिते, आणि त्यात हा मागवला. 2च घुट पिली मुजून. पहिलं घेतला, मला वाटलं माझ्या तोंडाची टेस्ट बिघडली. सेकंड घेतला, म्हणलं नको, मला राहू द्या, मला नकोच, मी नाही पिले. त्याच्यानंतर इकडं मम्मी आणि शिव इकडून इकडं जाणार होते, आणि माझ्या जाऊबाईची मुलगी पण त्यांच्यासोबत जाणार होती. तर असे 3 जण जाणार होते. इकडं मम्मीने मला नको म्हटलं तरी पण 2500 रुपये दिले होते. म्हणली लागतील कमी जास्तीला होते पैसे, पण फोनपेला होते आणि कॅश नव्हते. तर इकडं दिले होते त्यांनी, मी घेतले, आणि त्याच्यानंतर ते चालले होते. तर शिवचं सुरू होतं, मला चल म्हणत होता. तर मी म्हणलं तू इथं राहत नाही म्हणायचं, मला नाही राहायचं. तर तो काही इथं राहत नाही आणि मला चल म्हणत होता. नंतर काही नाही, मला गेला तो त्याचा. तर इकडं त्यांचं सुरू होतं, जायचं नाही जायचं, चल हे ते. नंतर त्याची आजी म्हणली चल, त्याला वाटलं आपल्याला सगळ्याला सोबतच जायचं आहे, म्हणतो ते त्या आजीकडे गेल्या. ह्या दोन्ही त्याच्या आजी आहेत, मग त्यांच्यासोबत जा म्हणलं. मम्मा थांबली, मग लागला रडायला. त्याला ही माझी मम्मीच त्याला लागते, तिच्याशिवाय तो कोणाजवळच एकटं राहत नाही. तिच्याजवळ नाही तर मग आमच्या दोघाजवळ पण नाही राहत, तेवढं तिच्याजवळ राहतो. आणि इथं मी त्याला म्हणत होते राहा म्हणून आमच्यापाशी, मम्माला जाऊ देतो, नाही म्हणायचा, गेला तिच्यासोबत जायचं म्हणत होता. आणि हे बघा चालले होते ते, आम्ही त्यांना खाली चहा प्यायला आलो होतो. तर बाय टाटा बाबाय सुरू होतं आमचं. आणि आम्हाला पण जायचं होतं बाहेर नाश्त्याला, कारण तिथे समोर खूप सारे गार्डन आहे, पण ते सकाळी काहीच चालू नसते, सगळं बंद असते. तर आम्ही गेलो खूप सकाळ, म्हणजे तरी 8-8:30 वाजले होते, कारण शिव लेट उठला नाही. ती 6च्या गाडीने जाणार होती. तर इकडे हे 3 चालले होते. त्याच्यानंतर आम्ही वरी गेलो, थोडा वेळ बसलोत, आणि काहीतरी 10च्या टायमिंगला नाश्ता घेण्यासाठी चाललो होतो आम्ही. तर इथे एक नाश्ताचं दुकान दिसलं, जिथं राईस होता, आणि चव्हाण साहेबाला राईस खूप आवडतो. तर मी ते घेतलं, आणि आत्या म्हणल्या मला राईस नको, मला वडापाव पाहिजे. वडापाव घेतला, आणि हे आपली छान अशा फॉलोअर्स भेटल्या होत्या, ज्या की खूप छान होत्या. त्यांना भेटून खूप छान वाटलं. तर खूप ट्रू फॅन होत्या. तर त्याच्यानंतर आम्ही नाश्ता घेऊन गेलो हॉस्पिटलला, आणि हॉस्पिटलला जाऊन बसला